नाही, त्याचं कारण काय की आदित्य सरांनी जे जे ज्यांचं ब्रीफ होतं आणि ज्यांचं जे मॉनिटरिंग होती ना, त्या मॉनिटरिंग इतकी करेक्ट होती ना की ते आम्हाला पण करायचं ते इंटरेस्ट वाटायचं. सर्वात पहिला सीन कुठला तुम्ही कोरिओग्राफ केलेला ह्याच्यासाठी पहिलं आम्ही गेलो होतो ॲक्शनवाला? हां, थायलंडला आम्ही गेलो होतो. हां. तर थायलंडला आम्ही सबसे पहिलं सीन जे ॲक्शनचं कोरिओग्राफ केलं ना, ते जे 5 किलिंग आहेत, ते बाईकवाला आणि ते अच्छा, तो पहिला सीन होता तुमचा? नाही, हां, म्हणजे शूटिंग करायसाठी ते पहिला सीन होतं. कारण आम्ही पहिला तर आम्ही लेहारी सगळे जे लेहारीचे सगळे सीन ना, ते सीन आम्ही शूट केलं. ते केलं होतं थायलंडमध्ये. कारण थायलंडमध्ये आम्हाला एक कॉलनी भेटली जी डिलॅपिडेटेड कॉलनी होती. ओके. आणि त्यात ते सेट बनवलं आणि त्यात आम्ही शूट केलं. तर जितके लेहारीचे सीन होते ना, ते सगळे आम्ही तिथेच शूट केले. तिकडे. हो, तर तो पहिला म्हणजे ते 5 एकाला करेक्ट. पहिला एकाला ते कुकरमध्ये टाकतात, एकाला ते मस्जिदीमधून बाहेर येतो त्याला गोळी घालतात. मग तो रिक्षाची चेज जे बाबू डकेतला तो मारतोय अक्षय खन्ना, ते जे मारणारा सीन आहे ते आम्ही मुंबईत केलं आहे. पण त्याचे रिक्षाची चेज आहे ना, जेव्हा तो सध्या अरे तो इम्रानच्या रिक्षात बसलाय आणि तो रिक्षातून असा उडून बाहेर येतो आणि तो जे उडून बाहेर येतो ना, ते आम्ही मुंबईत केलं आहे. काय हां, ते मुंबईला आम्ही म्हणताय तो रिक्षाचा पार्ट बँकॉक अर्धा तिथे केलं आणि अर्धा इकडे. ते एंड पार्ट आहे ना, जेव्हा ते रिक्षा बँग होते, कार बँग करते ना, त्यापासून तर त्याची किलिंगपर्यंत ते सगळं मी मुंबईत केलं आहे. ते आपलं मोदी स्ट्रीट. कळतच नाही की म्हणजे नाही, कारण तिथे मी हे पण सांगू शकतो की जे आपलं जे DP होतं आपलं काय नाव त्याचं, नाही नॉट DOP, आर्ट डिरेक्टर किंवा हां, तर त्यांनी ते खूप काम केलं. हां, प्रोडक्शन डिझायनर जे PD होता त्यांनी खूप काम केलं. सैनी त्यांनी एक डिटेलिंग केलं होतं त्यात. म्हणून ते आपण सांगू शकत नाही की ते वेगळे जागा आहे म्हणून. म्हणजे फक्त तुम्ही बोलताय म्हणूनच आम्ही विश्वास ठेवतो. दुसरं कोणी बोललं असतं तर विश्वासही ठेवला नसता की तो वेगळ्या त्यात त्यांनी खूप काम केले. लाईक ईच अँड एव्हरी बोर्ड त्यांनी बदलला, किंवा जे बदलू शकत नाही आपण CG मध्ये बदलून घेतलं. असं सगळं हां, खूप डिटेलिंगमध्ये काम केलं. लाईक मी हे सांगू शकतो की ईच अँड एव्हरी डिपार्टमेंट, इव्हन कॉस्ट्युम, मेकअप, सगळ्यांनी स्वतःचा लाईक 100% दिलं आहे. 100 नक्कीच. त्याशिवाय असं काहीतरी मॅजिकल घडणं थोडं मुश्किल असतं. नाही, त्याचं कारण काय की आदित्य सरांनी जे ज्यांचं ब्रीफ होतं आणि ज्यांचं जे मॉनिटरिंग होती ना, त्या मॉनिटरिंग इतकी करेक्ट होती ना की ते आम्हाला पण करायचं ते इंटरेस्ट वाटायचं. की अरे हो, यांनी बोललं मतलब ते आपण बघूया कसं काय दिसतंय, कसं काय करायचं ते. मग करून बघितलं तेव्हा आपण हां, हे बरं वाटतं.